राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता असताना अध्यक्षपद कुणाला मिळणार याची प्रचंड उत्सुकता होती। अखेर हे पद दौंड तालुक्याच्या वाटेला गेलंय आणि वीर धवल जगदाळे यांची अध्यक्षपदी तर विवेक वळसे पाटलांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। या दोघांची नावं राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृतपणे जाहीर केली आहेत। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राजकीय वातावरण बदललं होतं, तरीही निवडणुकीत राष्ट्रवादीनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि बहुमत मिळवलं। त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष अध्यक्षपदासाठी कुणाला संधी देणार याचीही चर्चा सुरू होती, कारण शरद पवार गटाचे काही सदस्यही घड्याळ चिन्हावर लढले होते। त्यामुळे दोन्ही गटातील नेत्यांची चर्चा जोरात होती, पण गटनेतेपदी इंदापूरचे श्रीमंत ढोले यांची निवड झाली होती। त्यामुळे त्यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होतं, पण पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केलं की गटनेतेपद आणि अध्यक्षपद वेगवेगळं असणार आहे। अखेर दौंड तालुक्यातील वीर धवल जगदाळेंची निवड झाली, तेव्हा आता पुणे जिल्ह्यात नेमकं काय घडतंय, या निवडीची पार्श्वभूमी काय आहे, पक्षांतर्गत असलेली समीकरणं नेमकी काय आहेत, सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। पुणे जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी एक आहे। या परिषदेमध्ये 73 सदस्य आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचं इथं स्पष्ट बहुमत आहे। निवडणुकीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया आज अखेर पूर्ण झाली आहे। अध्यक्षपदी दौंड तालुक्यातील वीर धवल जगदाळेंची निवड झाली। तसं दौंड हा पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका आहे। इथल्या राजकीय नेत्यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाते आणि याच तालुक्यातील वीर धवल जगदाळेंबद्दल सांगायचं झालं तर ते माजी आमदार कृष्णराव बाजीराव जगदाळे पाटील यांचे पुत्र आहेत। त्याचबरोबर राज्याच्या राजकीय पटलावर दौंड तालुक्यातील खडकी देऊळगाव राजे गट हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो। या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवणारे आणि सलग तिसऱ्यांदा विजयी होणारे वीर धवल कृष्णराव जगदाळे हे नाव चांगलंच चर्चेत आलं होतं, कारण 2026च्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतील त्यांनी भरघोस मतांनी हॅट्रिक साधली। पण त्यांची आणखी एका कारणाने चर्चा झाली, ती म्हणजे वीर धवल जगदाळेंनी भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांना खेचण्यात यश मिळवलं होतं आणि ते मोठ्या फरकाने विजयी झाले। त्यामुळे दौंडच्या राजकारणात एकापाठोपाठ एक विजय मिळवल्याने जगदाळे राजकारणातील धुरंधर आहेत असं म्हणत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता आणि यामुळेच त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवड झाली असं बोललं जात आहे। त्यासोबतच उपाध्यक्षपदी तालुक्यातील विवेक वळसे पाटलांची विवेक पाटील हे स्थानिक समस्या जाणणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेते आहेत। जिल्हा परिषदेच्या 2 उपाध्यक्षांच्या लढतीत पारगाव जारकवाडी गटात माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांची बाजी मारली। त्यांनी शिवसेनेचे अरुण गिरे यांचा 2600हून अधिक मतांनी पराभव केला। खरं तर या निवडीपूर्वी अनेक नावं चर्चेत होती। गटनेतेपदी इंदापूरचे श्रीमंत ढोले यांची निवड झाली होती, त्यामुळे ढोले यांचं नाव अध्यक्षपदासाठी जोरात होतं, पण पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केलं की गटनेतेपद अध्यक्षपद हे वेगळं आहे, त्यामुळे ढोलेंना अध्यक्षपद मिळालं नाही। शरद पवार गटाचे काही सदस्य घड्याळ चिन्हावर लढले होते, त्यामुळे दोन्ही गटांमधील समन्वय कसा असेल याची चर्चा होती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षानं एकसंध राहून निर्णय घेतला। दौंड तालुक्यांना प्राधान्य देऊन सत्तेचा समतोल साधण्याचा प्रयत्न इथे झाला, पण एवढं मात्र नक्की की पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय। अजित पवारांच्या निधनानंतरही पक्षाने आपली ताकद इथे कायम ठेवली। तेव्हा आता वीर धवल जगदाळे आणि विवेक वळसे पाटील यांच्या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? दौंड तालुक्याला अध्यक्षपद मिळाल्याने जिल्ह्यातील विकास कामांना काय फायदा होणार आहे ते कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।